साहेब, आपण श्रीजी न्यूज चॅनल से बोलता आहात। आपण 35 वर्ष या क्षेत्रामध्ये विकासाचे कामं केलेले आहेत। जनतेचं असं म्हणणं आहे, कार्यकर्ता काही विरोधकांचं, का आपण काहीच काम करत नाही। हे तर ज्याने त्याने दृष्टिकोन आहे, पाहण्याचा दृष्टिकोन आहे आणि विरोधकांचं काम हे विरोध करतात। त्यांना त्याशिवाय पण एक नक्की आहे, लोकशाहीमध्ये विरोधक असले तरी सुद्धा त्यांनाही सन्मान देण्याचं माझी भूमिका असते आणि लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे। त्यांचं टीकाटिप्पणी झालीच पाहिजे। टीकाटिप्पणी नसेल तर माणूस कामच करणार नाही। हा एक भाग, पहिला भाग लोकशाहीचा म्हणून सांगतो। राहिला प्रश्न लोकशाहीमध्ये विरोधक असले तरी सुद्धा मी जसं म्हणेन की वाजपेयी साहेबांनी पंतप्रधान सडक योजना ही योजना आणली, चांगली योजना आणली। ती योजना आमच्या काँग्रेस सरकारने 10 वर्ष चालवली। मनमोहन सिंग सरकार असताना 10 वर्ष पंतप्रधान सडक योजना आम्ही राबवली आणि वाटेल तेवढी कामं पहाडात, डोंगरात माणिकराव गायसाहेबांच्या माध्यमातून आम्ही करून घेतली। त्यांची वाहवा आम्ही आजही करतो। लोकशाहीमध्ये एखादा राष्ट्रीय नेता असलेल्या नेत्यामध्ये त्यांना मानतो आम्ही, परंतु ही स्कीम पंतप्रधान सडक योजना ही स्कीम मोदी साहेबांनी गेले 10-12 वर्ष पूर्णपणे बाजूला फेकून दिली। या देशाचा जो रस्ते विकासाचा जो कार्यक्रम होता, चांगला कार्यक्रम फेकून दिला। म्हणून त्यांच्यावर आम्ही टीकाटिप्पणी करतो की लोकशाही याला म्हणतात। आम्ही वाजपेयी साहेबांना राष्ट्रीय नेता मानतो, परंतु मोदी साहेब आजही देशाचे पंतप्रधान असले तरी तो त्यांचा जो मान सन्मान आहे तो देऊ, परंतु निश्चितपणे एखादा कार्यक्रम नाही आवडला तिथे टीकाटिप्पणी केली पाहिजे। या प्रकारची लोकशाही असते। आपल्याकडे काय झालं आहे, लोकशाहीला काहीच किंमत नाही। किसी पाडवी हा मूर्ख माणूस आहे असं सांगून उमेदवारी करायची त्यांची ती प्रथा झालेली। मी 35 वर्षात काय केलं आहे हे लोक जेव्हा 7 वेळा निवडून देतात ती पावती असल्याशिवाय, आता 8व्यांदा लोकांच्या मेहरबानीनं, लोकांच्या सांगण्यावरनं मी सुरुवातीलाच लोकांना विचारलं, तुमची कोणाची मागणी असेल तर तुम्ही अर्ज करा, तुमची तयारी असेल तर मी उभा राहतो। अदरवाईज लोकांची मागणी शहाद्याला पण होती। अक्कलकुवा मतदारसंघातल्या लोकांनी हे सांगितलं आहे की नाही, तुम्ही इथेच पाहिजे। लोकसभा सध्या ते काय वातावरण सुरू झालं, त्या वातावरणामध्ये शहाद्यावाल्यांची मागणी होती की तुम्ही शहाद्याला या, पण लोकांची मागणी अशी होती की तुम्ही अक्कलकुव्याला थांबलं पाहिजे, तुमचं मतदान इकडे आहे। म्हणून मग मी इकडे उमेदवारी केली आणि काँग्रेस पक्षाकडनं फक्त मला एकट्यालाच उमेदवारी करायला, अर्ज करायला संधी मिळाली आणि त्याप्रमाणे हायकमांडने माझं नाव फायनल केलं आणि आता निवडणुका तो प्रचार शेवटच्या टप्प्यात सुरू आहे। लोकांनी कामं केली नसती तर 7 वेळा निवडलं नसतं एवढं मी म्हणेन। आणि कामांचं जे काय आहे ते कुठेही आली मी इथे त्यांच्यासमोर मांडू शकत नाही। त्यांना सगळे पुरावे सादर करण्याची मला आता गरज वाटत नाही। लोक जे उत्तर देतात, लोकांनी ठरवलं यांना पाडायचं पाडतील आणि त्यांना निवडतील। लोकांवर आहे लोकशाहीमध्ये, जो मतदार राजा आहे त्यालाच किंमत आहे। मी काहीच करत नसेल तर तसं लोक निर्णय घेतील, एवढं मी सांगतो।